मराठीचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे. महाराष्ट्रात जन्म झाला ह्याचाही अभिमान आहे आम्हाला. पुन्हा महाराष्ट्राच्या धर्तीवर आम्हाला जन्म भेटू द्या हे आम्ही बोलणार, कारण हे खूप देवभूमी आहे, ही संतांची भूमी ही. सरकार का निर्णय बिल्कुल सही है, गलत नहीं है, लेकिन सरकार को थोड़ा टाइम देना चाहिए. आहे. कारण या मातृभाषेत ज्या मायभूमीत तुम्ही कष्ट करताय, कमवताय, रोजीरोटी त्याच्यावर तुमची उपजीविका आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषा आलीच पाहिजे. पण जे की हे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहेत, ते निर्णय घेतात, ते काही निर्णय असे चुकीचे घेतात. आप अगर बोल रहे हो कि 20 साल से आप यहाँ पे है, 20 साल में अगर आप नहीं सीख पाए तो आप कैसे सीखोगे? अभी सीखना पड़ेगा, मजबूरी है, क्या मजबूरी है. हाँ, सीखना पड़ेगा, सीखेंगे. को 10-12 साल से ज़्यादा हो गए. आप ये 12 साल में नहीं सीखे तो अभी कैसा सीख पाओगे? कस्टमर लोग हैं ना, ज़्यादातर हिंदी में बात करते हैं. राज्यातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक, ओला उबेर चालक यांना इथून पुढे प्रवाशांसोबत मराठीतच बोलावं लागणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तशी घोषणा केली आणि येत्या 1 मे पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. इतकंच नाही तर ज्यांना मराठी येत नाही त्यांचा रिक्षा परवाना रद्द देखील केला जाणार आहे, अशी देखील खरं तर चर्चा सुरू आहे. आणि यामुळं रिक्षा चालकांमध्ये एक असुरक्षिततेची भावना पसरली. आपलं लायसन रद्द होतं की काय असं अनेक मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा चालकांना वाटू लागले आणि त्या संदर्भात त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी 4 मे पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देखील दिला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर मी आता पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी माझ्यासोबत तुम्ही पाहू शकता अनेक रिक्षा चालक आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाविषयी या रिक्षा चालकांना काय वाटतं हेच आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्ते, स्वागत आहे तुमचं. काय नाव काय तुमचं? शेजात. कहाँ से हो शेजात? मैं इधर से यूपी से. मराठी नाही येत नहीं आती, थोड़ा मतलब इतना ज़्यादा नहीं आता, थोड़ा आता है. म्हणजे बोलायला येत नाही का? पुढचा माणूस बोलला त्याचं कळतं की नाही? बोलने के जमता नहीं, मतलब इतना ज़्यादा. फिर अभी कैसा हो गया? जमता नहीं बोले तो भी तो सरकार ने तय किया है जिनको मराठी नहीं आती उनका परमिट कैंसिल करेंगे. नहीं सर, उसको क्या है, अपन सीखेंगे उसके लिए. ऐसा अच्छा. नहीं है. लेकिन कब से रहते, कब से हो? इधर हो गया मेरे को 10-12 साल से ज़्यादा हो गया. आप ये 12 साल में नहीं सीखे तो अभी कैसा सीख पाओगे? कस्टमर लोग हैं ना, ज़्यादातर हिंदी में बात करते हैं. मराठी में बाई चांस मिले तो करते हैं, ऐसा नहीं है, थोड़ा बहुत करते हैं उनसे. ओके. ऐसा नहीं है कि नहीं आता, थोड़ा बहुत आता. हाँ. अभी कस्टमर बोले मराठी में तो उनको बात करते हैं. ओके, अब अभी सीखोगे कैसा? कैसा है ये? वही बोलो कि आप 12 साल से हो, 12 साल में आपको मराठी नहीं आई, अभी जब सरकार ने ये तय किया है तो अब आप बोल रहे हो कि सीखेंगे, तो कैसे सीखोगे? तो ऐसी बात करते करते मतलब आप बैठते हैं उधर बात करेंगे तो आ जाएगा, इतना मुश्किल भी नहीं है. ओके. आप कहाँ से हो? यूपी से. अर्थात हे उत्तर प्रदेशातील आहे. 12 वर्षापासून पुण्यात राहतात, मात्र मराठी येत नाही. मात्र आता आम्ही प्रयत्न करू असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कुठला? तुमचं नाव काय? वसंत कुंभार. अच्छा, तुम्ही महाराष्ट्र. तर तुम्हाला काय वाटतं सरकारनं हा जो काही निर्णय घेतलाय, जो काही म्हणजे मराठी संदर्भात मराठी सक्ती करण्याचा तुमच्या रिक्षा चालकांना, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय हा चांगलाच आहे, कारण की महाराष्ट्रात राहायचं म्हणलं आपली मातृभाषा ही आलीच पाहिजे. त्यामुळे आपले कस्टमर लोकांशी तर आपले एक संबंध आहेत ते पण चांगलेच राहतील. आणि इथं राहण्याचं म्हणजे मराठी आलंच पाहिजे. महाराष्ट्र आपली महाराष्ट्राची आपली मातृभाषा एक गौरव आहे ना. मी मराठी रिक्षा चालकांना, जे काही अमराठी रिक्षा चालक आहेत इतर राज्यातले आहेत, त्यांच्यापासून काही त्रास होतो, काही अडचणी होत काय नाही, त्रास काय नाही. फक्त एक आपली मातृभाषा आहे. आपल्या बाहेरच्या लोकांनी पण इथं राहायचं कर्मभूमी आहे म्हणल्यावरती आली पाहिजे. आपली आपण बाहेर जातो त्यांच्या शहरातनी बघतो आपण, त्यांची लँग्वेज चालू. तसं आपल्या महाराष्ट्रात पण आपली मराठी भाषा ही पुढे गेली पाहिजे. अच्छा, आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषा ही पुढे गेली पाहिजे, मग प्रत्येकाला मराठी भाषा ही आलीच पाहिजे असं यांना वाटतं. तुमचं नाव काय? साबिर अन्सारी. अच्छा, तुम्ही कुठले? उत्तर प्रदेश. कधीपासून पुण्यात राहत आहे? पुन्हा 20 वर्ष झाली. अच्छा, मराठी येते तुम्हाला चांगली? येते, एवढी नाही येते पण येते. येते. मग तुम्ही प्रवाशांशी कसं बोलताय मराठीत? हा, मराठीला बोलतोय असं काय. बरं. आपलं पहिले कैसे कच्ची दाबीला काम होतं ते नाही होतं ते रिक्षाचं. आता रिक्षाचं असायचं ते कार्पोरेशनने ते तोडून टाकलं ते आपली. बरं. ते आता ह्याच्यात आलो आपण. ते आता येते कुठे यायचंय, काय आहे, किती पैसे काय येते ते आपल्याला एवढं येते. आणि त्याचे आपण शिक्षण नाही केले बरं. तिचे म्हणून एवढं नाही येते, पण येते आपल्याला. असं मराठी येते कामापुरते. हा. पण काय वाटतं जो काही मराठी सक्तीचा निर्णय नाही ते बरं आहे, असं काही नाही. आपलं हिकडचा ते तर बरं आहे. का असं यायला पाहिजे, का काय यायला पाहिजे? मराठी यायला पाहिजे. ते सगळ्या लोकांना कसे यायचं, ते कोणी बसले आपल्याला गाडीला कुठे यायचंय ते म्हणलं आपल्याला तिकडे, ते म्हणणार काय ऐसे जो मराठी असलं. अच्छा. ते हिंदीला नाही येणार, ते म्हणणार आम्हाला हिंदी नाही येते तर आता काय करणार तुम्ही. बरं. ते म्हणणार आम्हाला तिकडे यायचंय.
ते म्हणणार नाही ना कुठे ते नियम काढत नाही कुठे तिने म्हणून ते यायला पाहिजे. ओके, तर हे उत्तर प्रदेशातील आहेत आणि हे मागील अनेक वर्षापासून पुण्यात राहतात. त्यांचं म्हणणं आहे की मराठी यायला पाहिजे, अर्थात ते बोलण्याचा प्रयत्न देखील करतात आणि हा निर्णय झाल्यापासून अधिक चांगल्या प्रकारे कशी मराठी शिकता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असं देखील त्यांना वाटतं. तुमचं नाव काय, तुम्ही कुठून आहात? मी भारत सावंत, मी धनकवडीमध्ये राहतो. अच्छा, काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं सरकारचा जो काही निर्णय आहे, मराठी रिक्षा चालक आहेत, मराठी बोललंच पाहिजे आणि आता त्यांचे काय म्हणतो परवाना रद्द करू असं देखील सांगितलंय, तुम्हाला काय वाटतं या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? हा निर्णय सरकारने घेतलेला आहे तो अगदी योग्यच आहे. कारण राज ठाकरे साहेबांनी बऱ्याच वर्षापूर्वी ही योजना त्यांच्या डोक्यात होती, परंतु सरकारनं कुठे दखल नाही घेतली, त्यामुळे थोडं मनशाला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागलं होतं. पण आज योगायोगानं या परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी हा जो निर्णय घेतला तो अगदी बरोबर आहे. कारण ज्या मातृभाषेत, ज्या मायभूमीत तुम्ही कष्ट करताय, कमवताय, रोजीरोटी त्याच्यावर तुमची उपजीविका आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषा आलीच पाहिजे. कारण का, मराठी भाषा ही तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये येऊन कमवता. आम्ही प्रत्येकाला आपापल्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. आज तुम्ही मराठी या पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही व्यवसाय करताय, इथं मराठी बोलणारे व्यावसायिक आहेत, त्यांच्यावर हा परिणाम होऊ शकतो आणि झालेला आहे ऑलरेडी. तर परंतु यातल्या अनेकांचं म्हणणं आहे की जे प्रवासी असतात तेच आमच्याशी हिंदीत बोलतात, त्यामुळे आम्ही हिंदीत बोलतोय. आपण स्वतः आपल्या मराठी भाषेचा अभिमान असायला पाहिजे. आपण स्वतः पॅसेंजरला मराठीमध्ये बोललं पाहिजे. कारण ही मातृभाषा आहे आपली आणि आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये मराठीला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. मराठीला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. आता ते पुण्याचे आहेत, त्यामुळं मराठीविषयी त्यांना अभिमान आहे. तुमचं नाव काय, तुम्ही कधीपासून पुण्यात आहात, कुठून आलात? सर माझं नाम नदीम अंसारी आहे, मी हडसरमध्ये राहतो. पण आहात कुठे मूळचे? आप रहने किधर से हो, प्रॉपर किधर से हो? मैं उत्तर प्रदेश यूपी. उत्तर प्रदेश. आणि पुण्यात कधीपासून राहत आहे? 20 साल मराठी येते की नाही बोलायला? जास्ती नाही आणार, थोडा थोडा बोलतो जाए. 20 वर्षापासून राहतात मुलांनी, आता यायला पाहिजे इतके दिवस. आयला पाहिजे, मगर इतना वो नहीं सीखना. आता सीखना अभी क्या मजबूरी है, सीखना पड़ेगा अभी. आता कसं करणार? मग तुम्हाला मराठी येत नाहीये, रिक्षा चालवायचं असेल तुम्हाला आता मराठी शिकावंच लागेल. वेबसाइट आता ना, एक मराठी का वेबसाइट आता है, उसमें सीखेंगे. अच्छा, सीखना पड़ेगा. पण तुमच्याकडे जेव्हा प्रवासी येतात ते कुठली मराठी बोलतात, हिंदी बोलतात, कुठल्या भाषेत? पैसेंजर हिंदी बोलता तो उसको हिंदी में भी बोलता है, पैसेंजर मराठी बोलता तो मराठी में भी बोलते हैं. ओके, लेकिन आप मराठी कैसे सीखोगे? अभी तो बड़ी दिक्कत होगी ना. आप अगर बोल रहे हो कि 20 साल से आप यहाँ पे है, 20 साल में अगर आप नहीं सीख पाए तो आप कैसे सीखोगे? अभी सीखना पड़ेगा, मजबूरी है, क्या मजबूरी है. हाँ, सीखना पड़ेगा, सीखेंगे उसमें. लेकिन आपको क्या लगता है ये जिस तरह से ये फैसला लिया है सरकार ने, इसको आप कैसे देखते हो? आपको क्या लगता है ये फैसला सही है, गलत है, क्या लगता है? फैसला जो लिया है सरकार ने ठीक लिया है, अच्छा लिया है, मगर थोड़ा टाइम देगी सीखने के लिए तो और भी अच्छा रहेगा. आपको सरकार का फैसला अच्छा क्यों लग रहा है आपको? अच्छा इसलिए मतलब ठीक है. आपण पाहू शकता 20 वर्षापासून आहेत आम्ही मराठी शिकू असं त्यांचं देखील म्हणणं आहे. तुम्ही कुठून आला, तुमचं नाव काय? मी राहिला तर मी पुण्यातच आहे, जन्म माझा पुण्यात झाला, बरं. पण गाव माझा प्रॉपर ग्वालियर आहे, मध्य प्रदेश, बरं, वा. एमपी मधून. जन्म इथं पुण्यात झाला, वडील आले कामाला, त्यांच्यामुळे मी इथं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चांगली मराठी तर येते. मराठी येते, मराठी शाळेतच शिकलो. जय भवानी, जय महाराष्ट्र, जय शिवाजी. बरं. तर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, जे काही सरकारने आता हे मराठी सक्तीचं केलेलं आहे, पूर्वीपासून पण चाललेलं आहे, बरेच राजकारणी लोकांनी हा विषय मांडलेला आहे. मराठीमुळं मारामारी सुद्धा, मारलेले सुद्धा आहे बरेच गरीब कष्टकरी लोकांना. त्याचं वाईट वाटतं की तुम्ही टाइम द्या ना. आता टाइम किती द्यायचा? आता किती वर्ष झाले दरवर्षी काही ना काही असं येते की मराठी बोला, मराठी बोला. प्रत्येक वेळी सक्ती केल्यानंतर तुम्ही म्हणणार की टाइम द्या, अजून किती टाइम द्यायला? नाही, बरोबर आहे. आपण आता हा रिक्षाचा मुद्दा त्यांनी उचलला, रिक्षा आणि टॅक्सीचा. त्यामुळे मी रिक्षा टॅक्सी बद्दलच एवढं सांगाल, जे लोक बाहेरून आलेले आहे तुम्ही त्यांना परमिट दिलेत. बरं. परमिट कोणी दिलंय? कुठल्या संघटनेने दिलं नाही किंवा त्यांनी घरी तयार केलेले नाही. तर हे परमिट सरकारने दिलंय, RTOने दिलंय, आणि दलाल जो असतो, एजंट असतो, त्यांनी मध्ये पैसे खाऊन दिले. त्यांनी कसली चौकशी केलेली नाहीये. आता सर्व संघटना आहे ना बाईक टॅक्सीचा विरोध करत आहे.
बाईक टॅक्सी आली तर सगळेच मराठी असो नाही तर हिंदी असो नाही तर कोणीही असो कष्टकरी तो सगळा कॅब चालक रिक्षा चालक सगळा उपाशी पोटी मारणार आहे. कर्ज घेऊन गाड्या घेतलेले आहे लोकांनी, ते कर्ज कसे फेडणार? काहींचे कर्ज गेलेत तर ते बोलणार काही बोलणार नाही. तर मराठीचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे. महाराष्ट्रात जन्म झाला ह्याचाही अभिमान आहे आम्हाला. पुन्हा महाराष्ट्राच्या धर्तीवर आम्हाला जन्म भेटू द्या हे आम्ही बोलणार, कारण हे खूप देवभूमी आहे ही, संतांची भूमी ही. तर फक्त एवढंच सांगाल की ह्यांनी दलालांनी जे परमिट दिलेत 15,000 रुपये घेऊन ते कसे काय दिले? तुम्ही चौकशी नाही केली त्यावेळेस? याला मराठी येतंय का नाही येत? हा, तुम्ही काय लेटर दिले असेल, पेपर दिले असेल ना, डायरेक्ट लायसन बॅच आणि परमिट कसे काय दिलं तुम्ही त्यांना? त्यांनी आज कर्ज काढले, कष्ट करतात. रिक्षाची किंमत आज जवळजवळ 3 लाखाच्या पार झालेली आहे. तो कसं काय आहे ना हे करणार? जर रिक्षाच्या कर्ज नाही भरत तर मग ते जे गाडी जिथून घेतात, बजाज फायनान्स असून TVS फायनान्स असो, ते लोक मागे लागतात. मग घरी येतात, बायकांना सुद्धा शिवाय गाड्या काढतात. तर काय करणार आम्ही? कसं? मराठी शिकायलाच पाहिजे, मराठी यायला पाहिजे, मराठी यायला पाहिजे. प्रत्येकाला. अर्थात ते मध्य प्रदेशातील आहेत, मग अनेक वर्षापासून पुण्यात राहतात, त्यांचा जन्म इथला आहे, त्यामुळं त्यांचं मराठी देखील उत्तम आहे. इतकंच नाही तर इतर रिक्षा चालक जे आहेत त्यांनी सुद्धा प्रवाशांशी मराठीतच बोललं पाहिजे असं देखील त्यांना वाटतं. तुमचं नाव काय? मेरा नाम नदीम अंसारी, आप कहाँ से हो? मैं यूपी से। मराठी येतं की नाही? मराठी थोड़ा थोड़ा आता है, ज्यादा नहीं है। अच्छा, जेवढं येईल तेवढं जेवढी मराठी येईल तेवढ्या भाषेत बोला. काय वाटतं तुम्हाला, सरकारनं जो काही निर्णय घेतला आहे त्यांना आता जर का तुम्हाला मराठी बोलता नाही आलं तर तुमचा रिक्षा परवाना रद्द होणार आहे? सरकार का निर्णय बिल्कुल सही है, गलत नहीं है, लेकिन सरकार को थोड़ा टाइम देना चाहिए. जो टाइम द्यायला पाहिजे. तुम्ही किती वर्ष पुण्यात आहात? मेरे को यहाँ पे मैं सन 2021 से हूँ. अच्छा, 2021 मध्ये जवळपास 5 वर्ष झाले तुम्हाला. 5 वर्षात नाही आले, 5 वर्षात तुमच्याकडे वेळ होता, 5 वर्ष तुम्ही मराठी शिकला नाही, अजून तुम्ही म्हणता की टाइम द्यायला पाहिजे. नहीं, जितना अपने को आना चाहिए था उतना थोड़ा मराठी बोलने को आता है, ऐसा नहीं कि नहीं आता बिल्कुल, लेकिन आप कोशिश ये करेंगे कि पूरे, क्योंकि अब ये कंपलसरी कर दिया तो पूरा सीखना ही पड़ेगा. सीखना ही पडेगा. और सीख जाओगे ऐसा लगता हाँ, है? सीख जाएंगे. ओके. खरं तर अनेक आपण पाहिलं असेल, अनेक रिक्षा चालक मराठी आहेत, काही अमराठी आहेत. जे अमराठी आहेत त्यांना आपण मराठीत बोललं पाहिजे किंवा आपण बोलण्यासाठी प्रयत्न करू असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव गजानन खुबे. अच्छा, तुम्ही पुण्यातले जात? पुण्यातले नाही, मी परभणीत आहे, मी राहायला पुण्यात आहे. अच्छा, तर काय वाटतं आता तुम्ही किती वर्षापासून पुण्यात रिक्षा चालवता? मी 6 वर्ष. जो काही मराठीचा आता मुद्दा येतोय, रिक्षा चालकांना मराठी यायला पाहिजे असं म्हणतात. पुण्यात अनेक अमराठी रिक्षा चालक आहेत. एक असं पण म्हणतं की अमराठी रिक्षा चालकामुळे आम्हाला भाडे भेटत नाही, असा देखील एक सूर आहे. तुम्हाला काय वाटतं, मराठी यायला पाहिजे नाही पाहिजे याच्यावर तुमचं मत काय? मराठी यायला पाहिजे, आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे. आम्हाला ही संतांची भूमी आहे, मराठी यायलाच पाहिजे. पण जे की हे प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहेत, जे निर्णय घेतात ते काही निर्णय असे चुकीचे घेतात की आता बघा की ज्या कंपन्या तुम्हाला फेर दाखवत नाहीत मोबाईलवर, ज्या ॲप्लिकेशनवर फेर दाखवत नाहीत, त्यांना तर तुम्ही आजपर्यंत 2 वर्ष झाला आमची लढाई चालू आहे, आणखीन पण ते काही त्या कंपन्या यांना मुजारत नाही, किंवा हे आजपर्यंत आमचं आज 5वा दिवस आहे आंदोलनाचा, मुंबई, नागपूर आणि पुणे, तरी पण आणखीन परिवहन मंत्र्यांनी तिथे येऊन भेट दिलेली नाही. बरोबर आहे. मराठीचं लगेच काढलं. हा, आणि ऐका की हा मराठी विषय कशामुळे काढला की जे बांगलादेशांना बांगलादेशी जे 2 का 1 परमिट घावलेले आहेत त्यांना दिलेले, त्यामुळे हा विषय काढलेला आहे. बरोबर आहे. असं नाही म्हणत मी मराठी बोलायला यायलाच पाहिजे, पण ज्या वेळेस तुम्ही रिक्षा परवाना जे वाटप करताय, या तुमचे जे अधिकारी लोक आहेत त्यांच्याशी चेक करून या खरंच हा माणूस इथं राहतो का, हा पोलीस व्हेरिफिकेशन बरोबर आहे का, याच्यावर एखादा गुन्हा दाखल आहे का, हे सगळं काही परिवहन मंत्र्यांनी बघायला पाहिजे. बरोबर आहे, किंवा त्यांना आदेश द्यायला पाहिजे. बरोबर. आणि मेन मुद्दा हे आहे की आज कॅब एवढ्या वाढल्यात, एवढे रिक्षा परवाने वाढले, कॅब वाढल्यात, तर कॅबला किलोमीटरचे रेट आज जे DCP कलेक्टर रेट आहेत, या कटवा समितीने जे रेट दिलेले आहेत ते आणखीन पण ऍपवर दाखवायला तयार नाही. 2 वर्षाला आम्ही लढाई करतोय, आणि आज तुम्ही बाईक टॅक्सी आणतो म्हणताय. जर बाईक टॅक्सी आणली तर आज आमचे लेकर बाळ कसे शिकणार? तुम्ही हे विषय घ्या त्यांच्याकडे. ओके, तर आपण पाहू शकता फक्त मराठीच नाही तर रिक्षा चालकांचे, टॅक्सी चालकांचे इतरही अनेक मुद्दे आहेत, त्याच्यावर देखील राज्याचे परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक यांनी लक्ष घालावं अशी देखील मागणी खरं तर या रिक्षा चालकांची आहे. आणि इतकंच नाही, आपण पाहिलं असेल उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मधील काही रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी आपण आता बोललोय. अर्थात अनेक वर्ष ते पुण्यात राहतात, त्यांना मराठी बोलता येत नाही, मात्र सरकारनं सक्ती केली म्हणजे इथून पुढे आम्हाला मराठी बोलावीच लागेल, आणि त्यासाठी आम्ही आता मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं यातील काही रिक्षा चालकांनी आपल्याशी बोलताना सांगितलं. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.